समोर पाहत आहे ज्या पद्धतीने अमित शाह साहेबांनी वक्तव्य केलं की शिवसेना एक आहे, यावर आता शिक्कामोर्तब होत आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं आपला अपयश लपवता येत नाही। शिवसेना एक आहे आणि ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील आहे, बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आणि त्यामुळे पूर्ण देशाचे शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात येतील। किती लोकांवर आपण आरोप करणार? खासदार विमानतळावर उतरले तेव्हा ते सशस्त्र घराण्यामध्ये गेले, त्याच्यावर संजय राऊतांनी ट्विट केलं, ये कैसा जीना है, क्या ये भी क्या जीना है लल्लू। असं आहे की जुना इतिहास आपण तपासून पहा, वारंवार पुन्हा आपापलं अपयश लपवतात आहे। जे काही घडलेलं आहे त्यामध्ये शिंदे साहेबांचं नेतृत्व आहेच, तो नेतृत्व जबरदस्त आहे, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची जी काही वाताहत झालेली आहे त्यामध्ये काही प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संजय राऊतचं देखील योगदान आहे। 99.99% मी यासाठी म्हटलं की हम दो हमारे दो शिल्लक राहतील, बाकी सर्व इकडे। आज 20 आमदारांची त्यांनी बैठक घेतली, कुठेतरी आता नक्की आहे का 20 आमदार जातील म्हणून? असं आहे की प्रत्येकाने आपापला निर्णय करायचा असतो। लोकशाही व्यवस्थेमध्ये एक पक्ष चालवायचं असलं तर त्यामध्ये एक आत्मीयता लागते, एक पॅशन लागतो, एक दिशा द्यावी लागते, एक संघटन चालवावं लागतो। हे सर्व चालवताना जे काही लोकशाही व्यवस्थेमध्ये रस्त्यावर उतरावं लागतो, फक्त घरी बसून पक्ष चालत नाही आणि सोबतच लोकप्रतिनिधीला फक्त प्रवचन देऊन होत नाही, तर प्रत्यक्षात कृतीत कामही करावं लागतो आणि प्रत्येकाला भविष्य आहे, प्रत्येकाला मतदारसंघात कामं करायची आहे, प्रत्येकाला कार्यकर्ते सांभाळायचे आहे आणि ते सर्व करण्यासाठी सक्षम नेतृत्व लागतो आणि तो नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब आहे, म्हणून त्यांच्या सोबत लोक पण हे फोडाफोडीचं राजकारण देशाच्या आणि राज्याच्या हिताचं आहे का? हे बघा, मागचा इतिहास तुम्ही तपासून बघा, कोणी किती फोडलेलं आहे। ज्या काँग्रेसनी शिवसेनेला फोडलं होतं त्या काँग्रेससोबत ते बसले, तेव्हा काय म्हणावं त्याला? त्यामुळे एका दुसरीकडे बोट दाखवताना स्वतःकडे 4 बोटं याचा विसर दुसऱ्याला होत आहे, ते होऊ नये। थँक्यू।